हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. आणखीन आपण एक मस्त टेस्टी हेल्दी रेसिपी बघणार आहोत. तर ही रेसिपी आपण बटाट्यापासून बनवले मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा नाश्त्यासाठी बनवू शकतात. चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथे मी एक मोठा बटाटा किसून घेतला आहे बारीक किसणीने आणि असा त्याचा बारीक किस करून घेतला आहे पहा. तर हा बटाटा किसून घेतल्यानंतर 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि सर्व याच्यातलं पाणी पिळून काढायचे. तर आता आपण बाउलमध्ये हा बटाट्याचा किस टाकून घेऊयात. तर जाड किसणी असते आणखीन एक मोठी, त्याने सुद्धा किसून घेतला तरीसुद्धा चालेल, पण मी ते बारीक किसणीने किसून घेतलं आहे. कोणत्याही किसणीने किसून घेऊ शकतात. तर आता इथे आपण अर्धी वाटी रवा टाकून घेऊयात. तर बारीक रवा टाकायचा आहे आपल्याला. मोठा रवा असेल, जाड रवा, तर मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्या. 2 चमचे बेसन पीठ टाकून घेतले. बेसन पीठ नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकतात. पाव वाटी आपण इथे दही टाकून घेऊयात. तर हे दही आंबट आहे त्यामुळे मी पाव वाटी टाकले. जर तुमच्याकडे ताजं फ्रेश दही असेल तर अर्धी वाटी दही टाकू शकतात. आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात. तर थोडं थोडं करून पाणी टाकायचे आणि आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर इथे मी बटाटा वापरले, याच्याऐवजी तुम्ही पोहे वापरू शकतात किंवा आणखीन याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या भाज्यासुद्धा टाकू शकतात. तर याच्या अगोदरसुद्धा आपण रव्यापासून आणि भरपूर अशा भाज्या वापरून बन डोसा बनवून घेतलेला. तर तीसुद्धा रेसिपी खूप सोपी आहे. तर तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात. अशा ह्या झटपट होणाऱ्या रेसिपी आहेत. सॉससोबत किंवा हिरव्या चटणीसोबत अप्रतिम लागतात. तर बटाटा, दही आणि आपण जे रवा, बेसन टाकलेलं आहे सर्व चांगलं मिक्स करून घेतले. आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवूयात, म्हणजे रवा चांगला फुलला जाईल आणि नाश्तासुद्धा आपला मस्त बनेल. तर 5 मिनिट झालेले आहेत, तुम्ही पाहू शकतात. रव्याने चांगलं पाणी इथे ॲब्झॉर्ब करून घेतले. तर अगोदरपेक्षा आता थोडंसं हे मिश्रण थिक झालेलं आहे. तर असंच आपल्याला हे हवं आहे, खूप पातळ करायचं नाही आहे. तर आणखीन आपण याच्यामध्ये भाज्या वगैरे टाकणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण इथे 2 हिरव्या मिरच्या जाडसर कुटून घेतले, ते टाकून घेतले. मिरचीचं प्रमाण तुमच्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार कमी जास्त करू शकतात. बारीक चिरून घेतलेला कांदा टाकूयात. टमॅटो घेतला मी, ते बारीक चिरून त्यामधल्या बिया काढून घेतलेत आणि एक गाजर घेतले, ते सुद्धा बारीक असं किसून घेतले किसणीने आणि कोथिंबीर टाकून घेतली. तुम्ही याच्यामध्ये बीट, कोबी, शिमला मिरची, भरपूर अशा वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकतात, जेणेकरून मुलांच्या पोटात कोणत्या ना कोणत्या पदार्थामधून भाज्या जायला हव्यात. मुलं भाजी अजिबात खात नाहीत, त्यावेळेस तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ करून देऊ शकतात. चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि आता हे सर्व जिन्नस मिक्स करून घेऊया. आता या सर्व भाज्या मिक्स करायच्या आहेत. या स्टेपला जर तुम्हाला वाटलं की हे मिश्रण खूप कोरडं वाटते तरच आपण इथे पाणी वापरणार आहोत, कारण भाज्यांमध्ये सुद्धा मॉइश्चर आहे. दही टाकलेलं आहे त्यामुळे थोडंसं ओलसरपणा राहतोच. तर हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटतं, त्यामुळे इथे मी 2 चमचे पाणी टाकून घेते आणि परत एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचे. तर व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेतले तर परफेक्ट याची कन्सिस्टन्सी आहे. असंच आपल्याला हे मिश्रण पाहिजे. खूप पातळही नको आणि खूप घट्टही नको, थोडंसं रसरशीत ओलसर पाहिजे. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा इनो टाकून घेतला आहे आणि अगदी थोडंसं अर्धा चमचा याच्यावर पाणी टाकून घेऊया आणि हे सर्व मिक्स करून घेऊयात. इनोच्या ऐवजी तुम्ही इथे पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून घेतलात तरीसुद्धा चालेल. आता हे सर्व जिन्नस आपण पटकन मिक्स करूयात. तर लगेचच हे मिक्स करून घेतलं की नाश्ता बनवून घ्यायचे. तर परफेक्ट असं आपल्या इथे मिश्रण तयार झालं आहे. आता आपण नाश्ता बनवून घेऊयात. तर मी इथे छोटी कढई ठेवून घेतली आहे. तुमच्याकडे तडका पॅन असेल किंवा एखादा छोटा टोप असेल पातेलं, त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवून घेऊ शकतात. तर गॅस कमीच ठेवायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा छोटा पोहे खाण्याचा चमचा असतो ना, त्याने थोडंसं तेल टाकायचं, थोडीशी मोहरी किंवा जिरे टाकायचे. मी ते मोहरी टाकली आहे. थोडेसे तीळ टाकून घ्यायचे आणि याच्यामध्ये 2 चमचे हे मिश्रण टाकून घ्यायचे. हे पहा आणि थोडंसं पसरवायचे. तर पटकन हे ठेवून घ्यायचे. तर थोडंसं याला गोल असा आकार द्यायचा आहे आणि याच्यावरती आणि साईडने थोडंसं तेल सोडून घ्यायचे. लगेच याच्यावर झाकण ठेवूयात आणि 1-2 मिनिटभर याला चांगली एक साईडने शिजवून घेऊयात. तर थोड्या वेळाने आपण हे उघडून पाहूयात. तर मस्त हे फुगलेलं आहे पहा. तर आता आपण हे पलटी करून घेऊयात.
तर सर्व बाजूनी अगोदर आपण एक काढून घेऊया आणि मग पलटी करूया। मस्त असं याला खरपूस रंग आलेला आहे। तर एक साईड चांगली आपण याची भाजून घेतली। आता पलटी करून घेतले आणि साईडने सुद्धा तेल सोडूया आणि परत याच्यावरती झाकण ठेवायचे आणि दुसरी साईड सुद्धा चांगली आपण भाजून घेऊयात। तर अलटी पलटी करून दोन्ही साईडनी खरपूस होईपर्यंत हे चांगलं भाजून घेतले। वाव, एकदम मस्त असं याला सोनेरी रंग आलाय आणि हे कमी गॅसवरच आपल्याला शिजवून घ्यायचे, म्हणजेच फ्राय करून घ्यायचे। त्यामुळे काय होईल, हे आतपर्यंत चांगलं शिजलं जाईल आणि खायला खूप टेस्टी लागेल। तर अलटी पलटी करून आपण दोन्ही साईडनी हे चांगलं फ्राय करून घेतले, काढून घेऊयात। तर सेम तुम्ही अशा पद्धतीने इडली बनवू शकतात, आप्पे बनवू शकतात। तर हे पहा किती छान याला रंग आलाय दोन्ही साईडनी, एकदम मस्त असं आपण हे भाजून घेतले। तर आता सेम दुसरं सुद्धा आपण असंच बनवून घेऊयात। तर मी गॅस बंद केलाय कारण कढई खूप तापलेली आहे त्यामुळे। तर थोडंसं तेल टाकून घेतलं, थोडी मोहरी आणि तीळ टाकून घेतलेत आणि लगेचच 2 चमचे मिश्रण याच्यामध्ये टाकून घेऊयात। तर थोडंसं इडलीपेक्षा थोडं मोठं हे मी बनवून घेते आणि थोडंसं पसरवून सुद्धा घ्यायचे। खूप जाड मोठे मोठे करायचे नाही, मीडियमच बनवायचे, म्हणजे ते आतपर्यंत चांगले शिजले जातील आणि कच्चे राहणार नाहीत अजिबात। तर साईडने थोडंसं तेल सोडून घेतले, आता याच्यावरती झाकण ठेवूयात आणि आता गॅस चालू करून घेऊयात। काय होतं, कढई जर किंवा तडका पॅन ज्याच्यात तुम्ही बनवत असाल ते जर खूप तापलेलं असेल ना, आपण त्याच्यामध्ये तेलात मोहरी तीळ टाकतो, ते काय होतं की पटपट उडले जातात, त्यामुळे आपल्याला चटकं बसू शकतं, पोळू शकतं। त्यामुळे गॅस बंद करा शक्यतो आणि जर खूप तापलेलं नसेल तर मग कमी गॅस करायचा आहे। तर आता आपण एक साईड चांगली याची भाजून घेतली, काढून घेऊयात। तर एक बनवून झालं की तिथून पुढचे बाकीचे व्यवस्थित चांगले बनले जातात, कारण पहिल्या वेळेस आपल्याला अंदाज नसतो किती वेळ शिजवून घ्यायचं, किती वेळ याला दोन्ही साईडने भाजायचे। तर हे पहा दुसरं आपण व्यवस्थित थोड्या वेळाने काढून घेतले, तर मस्त याला सोनेरी रंग आलेला आहे आणि छान हे आतपर्यंत चांगलं शिजले गेले, अजिबात कच्चं राहत नाही, सेम इडलीसारखंच खायला लागतं। हे पहा खूप छान याला रंग आलेला आहे। तर दोन्ही साईडने छान हे भाजून घेतले, काढून घेऊयात आणि आपण हे खूप जाड बनवत नाही, त्यामुळे हे आतपर्यंत चांगलं भाजलेलं आहे आणि सेम इडलीसारखंच याची टेस्ट लागते। जशी आपण भाज्या टाकून इडली बनवतो ना, सेम तसंच आहे। इडलीला आपण एवढंच की स्टीम करतो, पण याला कढईमध्ये आपण थोडीशी फोडणी देऊन फ्राय करून घेतली। एक मस्त नवीन वेगळ्या पद्धतीने आपण याला ट्विस्ट दिलाय आणि डिफरंट असं काहीतरी बनवलंय। कसं आहे ना, मुलांना वेगळं काही तर करून दिलं की ते लगेच ॲट्रॅक्टिव्ह होतात आणि तो नाश्ता फिनिश करतात, टिफिन असो किंवा नाश्ता असो। तर सॉससोबत खायला देऊ शकतात, चटणीसोबत देऊ शकतात किंवा असंच खाल्लं तरीसुद्धा अप्रतिम लागतं, कारण आपण याला फोडणी दिली, शिवाय याच्यामध्ये भरपूर अशा भाज्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत। तर मस्त हे खायला लागतं, नक्की एकदा करून पहा। हे पहा मस्त याला आतमध्ये जाळी पडली आहे आणि भाज्यासुद्धा चांगल्या स्टीम झालेल्या आहेत। तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी घरगुती साहित्यात तयार होणारी रेसिपी, नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा। आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये। बाय।